भाजपने मला बाहेरून पाठिंबा द्यावा, निवडून आल्यावर मी तुमचाच असेन असा शब्द राजू शेट्टींनी भाजपला दिल्याचा गौप्यस्फोट धैर्यशील मानेंनी केला। राजू शेट्टी हे भुलवत आणि झुलवत ठेवणारे नेते असल्याचं देखील खासदार माने म्हणाले। 1001% हातकणंगलेचा खासदार मीच होणार असल्याचा विश्वास देखील धैर्यशील मानेंनी व्यक्त केला आहे। लोकसभेची निवडणूक जाहीर होण्यात अगदी काही वेळ उरलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातले हातकणंगले तालुक्याचे विद्यमान खासदार धैर्यशील माने आपल्यासोबत आहेत। राजू शेट्टी साहेब हे माझे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत, म्हणजे आईंच्यापासून त्यांचं ते माझ्यापर्यंत आमची स्पर्धा ही राजकीयदृष्ट्या त्या ठिकाणी चालूच आहे। पण त्यांची जी भूमिका बदलण्याची पद्धत आहे, दरवेळी ते वेगळ्या भूमिकेमध्ये जातात। आत्तासुद्धा एका बाजूला ते महाविकास आघाडीमध्ये मी जाणार नाही या ठिकाणी म्हणतात आणि दुसऱ्या बाजूला संजय राऊतांशी चर्चा करायला कशाला जातात, हा प्रश्न यक्ष प्रश्न आहे। दुसऱ्या बाजूला बीजेपीच्या काही वरिष्ठ नेत्यांशी जाऊन चर्चा करतायत की यदा कदाचित मी जर निवडून आलो तर मी तुमचाच आहे। म्हणजे दोन्ही दगडावर हात ठेवत खऱ्या अर्थानं आपली राजकीय पोळी भाजायचा प्रयत्न एक त्या ठिकाणी त्यांच्या परीनं ते त्या ठिकाणी करतायत। 2024ला खासदार आपणच असणार 1001%। माझ्या मनातल्या ज्या या ठिकाणी संकल्पना आहेत त्या मी आत्ता सुरुवात केली, आता मी त्याचा रोडमॅप ठेवलाय आणि संकल्पपूर्ती व्हायला अजून काही या ठिकाणी वेळ असतो। मी केलेल्या कामाच्या जोरावर पुन्हा मी 1001% पुन्हा मीच खासदार होणार अशी प्रतिक्रिया विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनी दिलेली आहे। कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर।